Today's topic, numerical problem based on this superposition of waves chapter. Now we see the first. A standing wave is produced in a tube open at both ends. The fundamental frequency is 300 Hz. What is the length of tube? Speed of sound 340 meter per second. So now in this problem, a standing wave means stationary wave is produced in a tube open at both ends. So now we know about the both ends. The fundamental frequency is given. So n is we have to write the given data according to this problem. N is given 300 Hz. And the speed of sound we know already, but in problem they have given 340 meter per second. So now this is today's the first problem and the continuation. So now this one is a fourth problem. आज आपण या सुपरपोजिशन ऑफ वेव्हच्या प्रॉब्लेममध्ये बघूया की काल 3 प्रॉब्लेम झालेले आहेत आणि आजचा चौथा प्रॉब्लेम बघू. स्टँडिंग वेव्ह आहे ती कुठं फॉर्म तयार झालेला आहे तो पाईप ओपन ॲट बोथ एंड्समध्ये फॉर्म झालेला आहे. त्याचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लिहिलेला आहे 300 हर्ट्ज, तो इथं लिहिलेला आहे. आणि स्पीड पण साऊंडचं दिलेलं आहे किती 340 मीटर पर सेकंद. असं जर असेल तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं माहीत आहे का, दी लेंथ ऑफ ट्यूब आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय करायचं आहे, लेंथ ऑफ ट्यूब. मग आपल्याला हा फॉर्म्युला लिहिलेला आहे एन इज इक्वल टू व्ही बाय 2L. एन इज इक्वल टू व्ही बाय 2Lचा हा फॉर्म्युला लिहिला आहे. देअरफॉर एल इज इक्वल टू व्ही अपॉन 2N. So now substitute the value of V 340 divided by 2 into N 340. Then when you can solve this, N ची किंमत 300 आहे. मग नंतर न इथे 10 गेलेला आहे. नंतर न इथं 17 दोन्ही भाग जातो, इथं 15, मग 17 डिवायडेड बाय 30 आलेला आहे. मग 17/3 3 into 10 म्हणजे 30. मग 10 तो वर गेला, 10⁻⁻1 झाला. 17/3 हे भाकार पद्धतीने केलं 5.6666 आलेलं आहे इंटू 10⁻⁻1. मग हे पॉईंट इथं मी शिफ्ट केलेलं आहे. हे 5.666 राऊंडिंग केलेलं आहे 5.67. मग नंतर हे पॉईंट शिफ्ट करून 0.567 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. काय नाही, सोपं आहे यामध्ये की एक हा फॉर्म्युला जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तर लगेच तुम्ही सबस्टिट्यूट करून सॉल्व करू शकता. अलग लक्षात अशी सोपे प्रॉब्लेम बोर्डाच्या दृष्टीने 2 मार्कासाठी विचारण्याची शक्यता आहे. ओके, नंतर जाऊया आपण दुसऱ्या प्रॉब्लेमकडे. प्रॉब्लेम नंबर 5. या प्रॉब्लेम नंबर 5मध्ये फाइंड दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असं आहे. फाइंड दी फंडामेंटल, इथं मी फ्रिक्वेन्सी लिहिलेलं नाही तर समजून घ्यावं तुम्ही. फाइंड दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फर्स्ट ओव्हरटोन अँड लिहिलेले. फाइंड दी फंडामेंटल फर्स्ट ओव्हरटोन अँड सेकंड ओव्हरटोन फ्रिक्वेन्सीज ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स ऑफ लेंथ 25 सेंटीमीटर इफ the speed of sound in air is 330 meter per second. Speed of sound is 330 meter per second. हे बघा, हा असा कंप्लीट प्रॉब्लेम आहे. फाइंड दी फंडामेंटल फर्स्ट ओव्हरटोन अँड सेकंड ओव्हरटोन ऑफ फ्रिक्वेन्सीज ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स ऑफ लेंथ 25 सेंटीमीटर इफ दी स्पीड ऑफ साऊंड इन एअर इज 330 मीटर पर सेकंड. हे असा आजचा प्रॉब्लेम आहे. आजचा दुसरा प्रॉब्लेम आणि कालच्यापासून जर घेतला तर हा 5वा प्रॉब्लेम आहे. तर या प्रॉब्लेमवरून मी काय लिहिलेलं आहे की गिवन डेटा लिहिलेला आहे की ते लेंथ ऑफ ट्यूब किती 25 सेंटीमीटर, त्याचं मीटरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे 0.25 मीटर. स्पीड आहे का इथं दिलेलं आहे, स्पीड ऑफ साऊंड इन एअर 330 मीटर पर सेकंड.
तर मगाचा जो काय फॉर्म्युला वापरला होता, पाईप ओपन ॲट बोथ एंड्स, म्हणजे दोन्ही ठिकाणी तो ओपन आहे. एन इज इक्वल टू V/2L. मग Vची किंमत सबस्टिट्यूट केली 330. 2 इंटू Lची किंमत 0.25. 0.25 इंटू 2.5 330. 1/0.5 इज 2. 2 इंटू 330 इज 660 हर्ट्स. म्हणजे हा एन काय झाला की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाला. हा एन झाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग आता आपल्याला फर्स्ट ओव्हरटोनचं फ्रिक्वेन्सी बघायचं आहे. NP इज इक्वल टू P+1N, म्हणजे पिथ ओव्हरटोन म्हणजे चा फॉर्म्युला P+1N. आपल्याला N माहीत आहे, फक्त इथं पीची किंमत फर्स्ट ओव्हरटोनसाठी P इक्वल टू 1 टाका, सेकंड ओव्हरटोन असेल P इक्वल टू 2 टाका, थर्ड ओव्हरटोनचं P इक्वल टू 2. मग आता प्रॉब्लेम काय विचारलेला आहे, फर्स्ट ओव्हरटोन अँड सेकंड ओव्हरटोन. मग एकदा 1 टाकून बघूया आणि एकदा 2 टाकून सॉल्व करूया. मग इथं पुट P इक्वल टू 1 केलं, 2N आलं बघा. 2 इंटू 660 सर 1320 हर्ट्ज इतका आलेला आहे. 1320 हर्ट्ज इज अ फर्स्ट ओव्हरटोन फ्रिक्वेन्सी. नंतर न पुट सबस्टिट्यूट P इक्वल टू 2 म्हणजे सेकंड ओव्हरटोन 2 + 1 इंटू N म्हणजे 3N आलेला आहे. 3 इंटू 660 गुणाकार केल्यानंतर 1980 हर्ट्ज इतका आलेला आहे. हे बघा, हा कंप्लीट असा प्रॉब्लेम आहे. सोपा आहे. तुमचा जर अभ्यास झालेला असेल तर पटकन तुमच्या लक्षात येईल. नंतर असं होईल की बाबा हा फॉर्म्युला कुठून आला, काय आला, गोंधळात पडाल. म्हणून दररोज थोडं तरी अभ्यास करत जावा. ठीक आहे, हे एवढं आहे. नंतर जाऊया आपण नेक्स्ट आहे. नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 6, कंटिन्युएशन प्रॉब्लेमातला 6. आणि यामध्ये आपल्यासाठी हा प्रॉब्लेम बघूया. द अँप्लिट्यूड ऑफ वेव इज रिप्रेझेंटेड बाय y इज इक्वल टू 0.2 sin 4πt/0.08 मायनस x/0.8 इन SI युनिट. इन SI युनिट म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट कशामध्ये असतं, मीटरमध्ये असतं. फाइंड दी वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी अँड ॲम्प्लिट्यूड. म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, वेवलेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे, फ्रिक्वेन्सी काढायचं आहे आणि ॲम्प्लिट्यूड यामध्ये काढायचं आहे ऑफ वेव. मग हे असं जर असेल, फक्त इक्वेशन दिलेलं आहे, वेवलेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे, फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायचं आहे आणि ॲम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करायचं आहे. बघूया आपण काय होतं आहे. द गिवन प्रोग्रेसिव्ह वेव इक्वेशन इज, गिवन प्रोग्रेसिव्ह वेव इक्वेशन इज, हे आहे तसं इथलं प्रॉब्लेम लिहून टाकलेलं आहे. आता मला माहीत आहे की बाबा स्टँडर्ड इक्वेशन इथं आहे 2π आहे. इथं 2π आहे का, नाही, तर तो 2π ॲडजस्ट करा. 4π आहे. 4π कसं लिहितो आपण, 2π इंटू 2. y इज इक्वल टू 0.2 sin 2π. आत मी 2 मल्टिप्लाय केलं, 2t 0.08 मायनस 2x/0.8. तर भाग जातो, हे चौकाट t/0.04 मायनस x/0.4. हे आहे तसाच, इथलं आहे तसाच हे इथं लिहिलेलं आहे. याला मानलं मी इक्वेशन नंबर 1. नंतर येऊया दी जनरल इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव इज. या मला जनरल इक्वेशन आहे. विद्यार्थ्यांनो, सुपरपोजिशन ऑफ वेव स्टार्ट करायच्या अगोदर प्रोग्रेसिव्ह वेव शिकवलं होतं. त्यामध्ये स्टार्टिंगलाच हा फॉर्म्युला मी लिहिला होता. तिथं कॅपिटल ए घेतला असेल, ओके, काय हरकत नाही. कॅपिटल ए घ्या, स्मॉल ए घ्या, शेवटी एकच आहे. पण त्याचा उच्चार करा की बाबा व्हेरी स्मॉल ए इज अ ॲम्प्लिट्यूड ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव. मग याला मी मानलं इक्वेशन नंबर 2. 1 आणि 2 मी काय केलेलं, कंपेअर केलेलं आहे. कंपेअर म्हणजे काय, तुलना केलेलं आहे. वायला वाय आहे, एला 0.2 आहे. आता ए मीटरमध्ये आहे, डिस्प्लेसमेंट कशामध्ये आहे, युनिट मीटर, म्हणून 0.2 मीटर. ए म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव, गिवन वेव. किती आलं, 0.2 मीटर. 0.2 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर बाळांनो, 20 सेंटीमीटर. मग आता इथं स्मॉल टीला स्मॉल टी आहे, कॅपिटल टीला इथं किती आहे, 0.04 व्हॅल्यू आहे. टी इक्वल टू 0.04 सेकंद आहे. टाईम्स युनिट सेकंद. लगेच मी फ्रिक्वेन्सी काढतो. एन इज इक्वल टू 1/t, 1/0.04. सो 1/4 इंटू 10⁻² हे वर गेलं, म्हणजे 10⁻+2 100 झालं. 100/4, 100/4 हे आपल्याला माहिती आहे किती, 25, म्हणजे n 25 आला. आता बघूया उरलं काय, इथं लॅम्बडा.
इथं लॅमडाची किंमत किती 0.4. मग तो मी इथं लॅमडा इज इक्वल टू 0.4 मीटर मी लिहिलेला आहे. आलं का लक्षात? तर हे म्हणजे फक्त इक्वेशन जर दिलेलं असेल तर तो अरेंज करायचा या फॉर्ममध्ये, किंवा त्याच्या अजून 3-4 इक्वेशन फॉर्ममध्ये आहेत, तो सर्व अरेंज करून मग कम्पेअर करायचा आणि सोडा. अशी प्रॉब्लेम परीक्षेला 2 मार्कासाठी विचारलं जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण लगेचच. 7वा प्रॉब्लेम. A pipe open at both ends as a fundamental frequency of 600 Hz. Fundamental frequency किती आहे? 600. Pipe open at both ends. Stationary waveform. The first overtone of pipe closed at one end has the same frequency. The first overtone of pipe open at both ends. म्हणजे फर्स्ट ओव्हरटोनचा पाईप ओपन एंड आणि फर्स्ट ओव्हरटोनचा क्लोज ॲट वन एंड हे दोन्ही समान असेल तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं काय? देन हाऊ लॉंग आर द टू पाईप्स. म्हणजे 2 पाईप, म्हणजे पाईप ओपन ॲट वन एंड आणि पाईप ओपन ॲट अनदर एंड, हे किती आहे तो आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. स्पीड ऑफ साऊंड दिलेलं आहे 330 मीटर पर सेकंद. हे असं हा 7वा प्रॉब्लेम आहे बघा. कंप्लीट 7वा प्रॉब्लेम आहे. अलग लक्षात. मग बघूया आपण सॉल्व करूया. आपल्याला म्हणजे काय करायचं आहे की हा पाईप आहे, याची आपल्याला लांबी कॅल्क्युलेट करायची. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लिहिलेलं आहे. ओ म्हणजे काय? ओपन ॲट बोथ एंड्स 600 हर्ट्ज. व्ही लिहिलेलं आहे. मग इथे लिहिलं आहे द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. फक्त इथं मी ओ लिहिलेलं आहे ओपन म्हणून. का? इथं दोन्ही आहेत ना या प्रॉब्लेममध्ये, ओपन अँड क्लोज ॲट वन, म्हणून मी इथं ओ घेतलं आहे. जर नसलं असताना मी काही घेतलं नसतं, फक्त एन घेतलं असतं तिकडं एल घेतलं असतं. एन ओ इज इक्वल टू व्ही अपॉन टू एल ओ. एल ओ काढायचं आहे. एल ओ इज इक्वल टू व्ही अपॉन टू एन ओ. व्ही किती 330 आणि 2 × 600. इथं 0 कॅन्सल झालं. 33 भागिले 120. तो सॉल्व केल्यानंतर किती आला माहीत आहे का? एल ओ इज इक्वल टू 0.275 मीटर आलेला. अलग लक्षात. म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे हा कंप्लीट ह्या पाईपचा लेंथ मिळालेला आहे किती? 0.275 मीटर. मग आता आपण जाऊया की आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे की एल सी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. एल सी म्हणजे काय की लेंथ ऑफ ट्यूब फॉर पाईप क्लोज ॲट वन एंड. आता त्याच्या अगोदर इथं प्रॉब्लेममध्ये पुन्हा आपण प्रॉब्लेमकडे जाऊया. प्रॉब्लेममध्ये काय म्हणलेलं आहे की दी फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ए पाईप क्लोज ॲट वन एंड हॅज दी सेम फ्रिक्वेन्सी ऑफ दी फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप. म्हणजे 2 पाईप ओपन आहेत. मग बघूया पहिलं ओव्हरटोनचं आपण काढूया की फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन इज एन ओ पी. एन ओ पी इज इक्वल पी प्लस 1 एन. फर्स्ट ओव्हरटोन मध्ये पुट पी इक्वल टू 1 टाका. एन ओ 1 इज इक्वल टू 1 + 1 एन. एन ओ 1 इज इक्वल टू 2 एन. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिलेलं आहे 600 गुणिले 2 1200 हर्ट्ज आलेले आहे. एन ओ 1 इज इक्वल टू 1200 हर्ट्ज. देन so now this I have written on the basis of given problem. गिवन प्रॉब्लेमच्या अनुषंगानं मी हे लिहिलेलं आहे NO1 इज इक्वल टू NC1. तर NO1 किती आहे? 2P + 1 × n. पुट P इक्वल टू 1. NO1 इज इक्वल टू 3n. म्हणजे 2 × 1 2 + 1 3n. So NO1 is equal to 3V upon, what is N? N is the fundamental frequency for closed at one end. This is the formula. So NO1 is equal to 3 × V divided by 4 LC. So therefore LC is equal to 3V upon 4 × NO1. Solve केलं 3 × 330 divided by 4 × 1200. 1010 get cancel. So 3 × 90 33, that is 99. 12 बार 48, 12 4 48, 480 आणि 0 0 480 0.
देअरफॉर 99 डिवायडेड बाय 480 हे जर सॉल्व केल्यानंतर आपल्याला 0.2062 मीटर येतो. आलं का लक्षात? तर हा 7वं प्रॉब्लेम आहे. काही शंका? काही नाही. जाऊया आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. जाऊया आपण. या नेक्स्ट प्रॉब्लेमकडे आपण जात असताना ए सोनोमीटर वायर A sonometer wire of length 0.5 meter is stretched by a weight of 5 kg. The fundamental frequency of vibration is 100 Hz. Calculate linear density. सोनोमीटर वायर आहे. सोनोमीटर वायर मी एक्सप्लेन केलेलं आहे चांगल्या पद्धतीनं. तर तो सोनोमीटर वायरची लेंथ किती आहे? 0.5 मीटर प्रॉब्लेमनुसार मी लिहिलेला आहे. आणि त्याला एक स्ट्रेच केलेला आहे आणि तो त्याच्या एका एंडला किती लोड अप्लाय केलेला आहे? वेट 5 किलो अप्लाय केलेला आहे. मग टेन्शन म्हणजे काय? मास इंटू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग 5 इंटू जीची किंमत किती? 9.8. 5 इंटू 9.8 सॉल्व केलं 49 न्यूटन आलं. टेन्शन म्हणजे काय? फोर्स, वेट. मग एन इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन दिलेलं आहे. एन इक्वल टू 100 हर्ट्ज. 100 हर्ट्ज लिहिलेलं आहे. कॅल्क्युलेट लिनियर डेन्सिटी ऑफ वायर. लिनियर डेन्सिटी म्हणजे काय? मास पर युनिट लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? मास पर युनिट लेंथ. बघूया आपण. देअरफॉर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रिंग. ओके, सोनोमीटरसाठी हा फॉर्म्युला वापरतात. तो वापरल्यानंतर मी काय केलेलं, आपल्याला एम कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून मी स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स केलं. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4 आणि एलचा एल स्क्वेअर. हा स्क्वेअर रूट जाईल, टी बाय एम येईल. मग नंतर एम इकडं घेतलं, एन इकडं घेतला. एम इज इक्वल टू टी अपॉन 4 स्क्वेअर एल स्क्वेअर. एम इज इक्वल टू, नाव सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ टी अँड ऑल दीज थिंग्स. 49 डिवाइडेड बाय 4 इंटू 100 स्क्वेअर अँड 0.5 स्क्वेअर. नाव देअरफॉर 49. So therefore 4 as it is. So 100 square is a 10 raised to 4 and 0.25. 0.25 into 4 is 1. 1 into 10 raised to 4. So this 10 raised to 4 goes to up. So that will become, change the sign, 10 raised to minus 4. 49. So this 49 I will write 4.9 into 10. 4.9 into 10. 4.9 into 10 into 10 to the power minus 4. 10 म्हणजे 10 to the power 1. 10 to the power 1 into 10 to the power minus 4. तो सॉल्व केल्यानंतर -3 येतं. -3. मग एम इज इक्वल टू 4.9 इंटू 10 to the power -3. याचं युनिट काय? मास. मासचं युनिट के जी आणि लेंथचं युनिट मीटर म्हणजे के जी पर मीटर याचं युनिट आलेलं आहे. बघा, असा हा प्रॉब्लेम आहे. असा आपला इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. अशी प्रॉब्लेम परीक्षेला छोटा प्रॉब्लेम आहे म्हणून 2 मार्कासाठी येण्याची शक्यता आहे. ओके, ठीक आहे. आज आपण इथंच थांबलं तरी चालेल.